नमस्कार फ्रेंड्स, एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण बनवायचा आहे झणझणीत असा मटणाचा रस्सा. खूपच साधी सिंपल रेसिपी आहे आणि मी ज्या पद्धतीने बनवते त्या पद्धतीने मी आज तुमच्यासोबत रेसिपी बनवून शेअर केलेली आहे. तर फ्रेंड्स, मसाला बनवण्यासाठी अशी कोणतीच वस्तू नाही आहे यामध्ये मी सांगितलेली की जी आपल्या घरी नसेल. खूपच सुंदर अशा पद्धतीने आपला मटणाचा रस्सा तयार होईल जर तुम्ही या पद्धतीने करून बघितलं तर. आणि रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघाल. रेसिपी शेवटपर्यंत बघितली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूयात. तर फ्रेंड्स, एका कढईमध्ये आपण लवंग, दालचिनी, काळी मिरी, स्टार फ्लावर आणि एक वेलची याची फोडणी द्यायची आहे. तेल चांगले गरम झाले की नंतर आपण त्यामध्ये तमालपत्र ॲड करायचे आहेत. मी 3 तमालपत्र ॲड केलेले आहेत. सर्व काही चांगले गरम झाले की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, जो मी लांबडा चिरलेला आहे, तो तेलामध्ये आपण चांगला फ्राय करायचा आहे. अगदी ब्राऊन कलर येऊपर्यंत आपण तो फ्राय करून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडंसं मी हिंग ॲड केलेलं आहे. हिंगाची फोडणी दिलेली आहे. नंतर आपण त्यामध्ये आलं लसूण पेस्ट ॲड करायची आहे आणि ते सर्व आपण एकत्र भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. अगदी चांगला ब्राऊन कलर येऊपर्यंत आपण ते भाजून घेणार आहोत. तर बघा, खूप छान भाजलं गेलेलं आहे सर्व काही, आलं लसूण आणि कांदा देखील. नंतर आपण त्यामध्ये ॲड केलेलं आहे खोबऱ्याची पेस्ट. ओलं खोबरं आपण घेतलेलं होतं. ओलं खोबरं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि त्याची पेस्ट बनवलेली आहे. तर फ्रेंड्स, यामध्ये आपण कोणताही भाजलेला मसाला ॲड केलेला नाही आहे. नंतर आपण यामध्ये टोमॅटोची प्युरी ॲड करायची आहे आणि हे सर्व ॲड केल्यानंतर आपण मसाले म्हणजेच घरगुती जो आपला लाल तिखट आहे, लाल तिखट ॲड केलेली आहे. 3 ते 4 चमचे मी लाल तिखट ॲड केलेलं आहे. नंतर चवीपुरते मीठ, हळद 1 चमचा. तर हे सर्व आता आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे चांगले. जोपर्यंत त्याला तेल नाही सुटत तोपर्यंत आपण चांगला मसाला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. तर मसाला बनवण्याच्या आधी आपण सर्व काही भाजून घेतलं जातं, पण आपण न भाजताच आपण यामध्ये ॲड केलेलं आहे सर्व काही. म्हणून चांगल्या प्रकारे आपण तेलामध्ये ते भाजून घ्यायचं आहे आणि जेणेकरून त्याला जो मसाला आहे तो चांगला शिजला जाईल, तेलामध्ये भाजला जाईल. तर बघा, मसाल्याचा कलर चेंज होत चाललेला आहे. तर त्याला परत एकदा आपण हलवून घेऊ जेणेकरून जी कढई आहे त्या कढईला खाली चिकटलं जाणार नाही मसाला. तर मसाला खूप छान प्रकारे आपला भाजला गेला पाहिजे, मगच आपल्या मटण करीला खूप छान अशी टेस्ट येईल. तर यावरती आपण एक 5 मिनिटासाठी झाकण लावून ठेवणार आहोत जेणेकरून मसाला भाजला देखील जाईल आणि शिजला देखील जाईल. तर बघा, खूप छान कलर आलेला आहे मसाल्याला आणि पाणी देखील थोडंफार सुटलेलं आहे. पाणी म्हणजेच तेल सुटलेलं आहे छान प्रकारे. मसाल्याचा कलर देखील खूप सुंदर असा आलेला आहे आणि मटण करीचा मसाला आपला तयार झालेला आहे. अगदी साधी सिंपल अशा पद्धतीने मी तुम्हाला मटण करीचा मसाला बनवून तयार दाखवलेला आहे. खूपच साधी सिंपल रेसिपी आहे मसाल्याची. तर आता आपण यामध्ये मटण ॲड करायचं आहे. मटण आपण त्यामध्ये 1 किलो मटण घेतलेलं आहे, स्वच्छ धुतलेलं आहे 2 ते 3 वेळा आणि ते मसाल्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर मसाला देखील खूप छान आणि सुंदर तयार झालेला आहे. त्यामध्ये आपण सर्व मटण ॲड केलेलं आहे. मटण ॲड करून चांगले मिक्स करून घेऊयात आपण. मटणाला आपण कोणत्याही प्रकारचा मसाला, हळद, मीठ, तिखट असं काहीच लावलेलं नाही आहे. तर ते तसंच आपण ॲड केलेलं आहे. झटपट अशा पद्धतीने करायचे आहे मटण, त्यासाठी आपण ही रेसिपी बनवलेली आहे आणि मी या पद्धतीनेच मटण करीचा रस्सा बनवते. तर खूप साधी सिंपल अशा पद्धतीने होणारे आणि जास्तीत जास्त वेळ आपल्याला लागत नाही हे बनवण्यासाठी. तर चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आपण त्यावरती झाकण लावून ठेवणार आहोत एक 5 मिनिटासाठी. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय की त्याला पाणी सुटेल. मटण आपण ॲड केलेलं होतं तर त्यामुळे त्याला मसाल्याला आणि मटणाला पाणी थोडंफार सुटलेलं आहे. तर खूप छान कलर आलेला आहे मटणाला.
आणि मसाला देखील खूप सुंदर अशा पद्धतीने मटणामध्ये मिक्स झालेला आहे आणि त्याला पाणी आणि तेल देखील सुटलेलं आहे। मसाला तर खूप छान पद्धतीने आपला तयार झालेला आहे आणि मटण देखील त्यामध्ये मिक्स झालेलं आहे। तर परत एकदा आपण ते हलवून घेऊयात चांगल्या प्रकारे, कारण त्याला आपण झाकण लावून ठेवलं होतं आणि नंतर ते शिजवून घेतलेलं आहे। थोड्याफार 5 मिनिटाकरता आपण ते शिजवून घेतलेलं होतं। तर खूप छान मटण आणि मसाला तयार झालेला आहे आपला। त्यामध्ये आपण आता मटण शिजवून घ्यायचं आहे। तर एका पातेल्यामध्ये 1 तांब्या पाणी गरम केलेलं आहे, ते पाणी आपण त्यामध्ये ॲड करायचं आहे। तर यामध्ये आपण पाणी ॲड केल्यानंतर सर्व एकत्र करून घेऊ, एकजीव करून घेऊ मटण, पाणी आणि मसाला। तर याला उकळी येण्यासाठी आपण ठेवून देऊ आणि चांगली उकळी आली की त्यावरती आपण झाकण लावून ठेवून देणार आहोत शिजण्यासाठी। तर तुम्हाला माहितीच आहे मटण शिजण्यासाठी 15 ते 20 मिनिटं लागतात। तर 15 मिनिटासाठी आपण यावरती झाकण लावून ठेवून देऊ। तर 15 मिनिटानंतर मटण खूप छान आणि सुंदर अशा पद्धतीने शिजले गेलेलं दिसेल आपल्याला। तर मटणाला वेळ असा लागतोच, पण हे मटण खूप छान होतं आणि झटपट अशा पद्धतीने शिजलं देखील आहे। तर 2 मिनिटासाठी मी परत एकदा झाकण लावून ठेवलं होतं आणि कोथिंबीर कट करायची होती, त्यामुळे मी झाकण लावून ठेवलं होतं 1-2 मिनिटासाठी। तर बारीक चिरलेली कोथिंबीर आपण त्यावरती ॲड करू आणि खूपच छान आणि सुंदर अशा पद्धतीने झणझणीत असा मटणाचा रस्सा आपला तयार झालेला आहे। तर फ्रेंड्स, खूपच साधी सिंपल रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। मसाला बनवण्यासाठी अशी कोणतीच वस्तू नाही आहे यामध्ये मी सांगितलेली की जी आपल्या घरी नसेल। खूपच सुंदर अशा पद्धतीने आपला मटणाचा रस्सा तयार होईल जर तुम्ही या पद्धतीने करून बघितलं तर। तर फ्रेंड्स, रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल, रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत। बाय।